चला. तर मागील काही दिवसापासून आपण सेवन चक्रा ह्या टॉपिकवर प्रत्येक चक्रावर कशा प्रकारे आपण मॅनिफेस्ट करतो याबद्दल अ, आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेतली. आजचा आपला एक टॉपिक आहे. तर आजच्या आपल्या टॉपिकवर आजचा एक्झॅक्टली हा टॉपिक हा होता की कोणत्या चक्रावरून मॅनिफेस्ट होते. ऍक्च्युली माझी आज आहे ना स्क्रीन काम नाही करू राहिली, शेअर मध्ये रेकॉर्डिंग होत आहे. ते आज भलतंच सुरू झालं. स्क्रीन शेअर मध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू होऊन राहिली. तर आजचा आपला टॉपिक होता की एक्झॅक्टली कोणत्या चक्रावर आपल्याला मॅनिफेस्टेशन सुरू होत असते. तर त्याच्याबद्दल सांगताना काहीतरी बेसिक गोष्टी लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे, अति आवश्यक आहे ते मी म्हणेन. मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं की जेव्हाही आपला सातही चक्र पूर्ण होतील, मी तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या चक्रावरून काय मॅनिफेस्ट करायचं हे लक्षात येईल. बेसिक नीड आणि वॉन्ट, इच्छा, डिझायर असणे हे तर सर्वांचं नॉर्मल गोष्ट आहे. सर्वांना सुद्धा ह्या गोष्टी समजतात आणि याच्या पलीकडे आपण जाऊ पण शकत नाही. हे तर बेसिक आहे, खूप डिझायर आहे, खूपच बेसिक आहे. आय नीड आणि आय वॉन्ट. पण जेव्हा आपण आय नीड आणि आय वॉन्ट म्हणजे हजारो, लाखो, करोडपतीवाला जरी व्यक्ती असेल ना, तरी तो आय नीड आणि आय वॉन्ट ह्या शब्दांचा यूज करणारच आहे. तो याच्या बाहेर जाऊ शकत नाही. कितीही सिद्ध संत महंत असन, कितीही देवपुरुष असन, तरी सुद्धा त्याला ह्या दोन शब्दांची गरज आहेच. का? कारण की हे बेस चक्र आहे. बेस चक्र सोडून आपण आपल्या जीवनात चालू शकत नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात केली असेल, जो व्यक्ती सगळ्यात जास्त देवदेव करते, सगळ्यात जास्त साधना करते, उपासना करते, मंत्रजप करण, ध्यान करण, जास्त करण, अति म्हणजे जसं आपण आता 23 अवर मधून 1 अवर जर घेत आहे, तर रेशोच्या हिशोबाने आपण एक्झॅक्टली चालून राहिलो बरोबर. पण जर तुम्ही म्हणाल की मी 23 तासातले उदाहरणार्थ हम्म, जेवढा झोपतो तेवढाच वेळ म्हणजे 8 तास जर काढले, तर 18 6 24 तर कमीत कमी 14 ते 18 घंटे तो व्यक्ती त्याच टॉपिक मध्ये फसला आहे. 5 6 घंट्यासाठी तो झोपत आहे. आणि झोपत पण काय आहे, झोपीत पण तो साधनाच करून राहिला. योग निद्रा करण तर अजून काही करण, अमकं ढमकं त्याचं सुरूच आहे. असा जो व्यक्ती आहे किंवा एखादा व्यक्ती नॉर्मॅलिटीच्या नुसार, नॉर्मॅलिटी म्हणजे कोणती नॉर्मॅलिटी, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी थोडं 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 जीवनामध्ये करत जाता, सगळ्या गोष्टी थोडं थोडं करता, अति नाही करत बरं कोणत्याच गोष्टीची, फक्त थोडं थोडं करता. जेव्हा तुम्ही थोडं थोडं करत चालले, तोपर्यंत सगळं बॅलन्स आहे. तुम्ही जे नीती नियमाने तुम्ही जी कोणती गोष्ट करून राहिले, त्या गोष्टीला जर तुम्ही त्या गोष्टीला अति करून टाकलं, म्हणजे कोणतीही गोष्ट करा जीवनात अति केली, तर अति केल्यावर तुम्हाला त्याचं लक्षात येईल का त्याचे नकारात्मक स्वरूप आपल्या जीवनामध्ये काय उतरणे सुरू झाले. सेम लेवलवर जो व्यक्ती ध्यान, साधना, मेडिटेशन ला अति करते, काय चालू आहे माहिती, अति होते, अति करत असते, त्या अतिमध्ये एक गोष्ट तुमच्या हमेशा लक्षात येईल का त्या व्यक्तीचं जीवन डिस्टर्ब होते. त्याच्या इच्छा पूर्ण होत नाही, त्याच्याकडे घर-दार, संपत्ती राहण्यासाठी म्हणजे साध्या-साध्या बेसिक गरजा सुद्धा त्याचं पूर्ण होत नाही. आपलं आपण स्वतः किंवा आपल्या समाजातले सगळे लोकं अशा व्यक्तीला नाव ठेवतात आणि तशाची उदाहरण आपल्यासारख्या स्पिरिच्युअल फील्डमध्ये समोर जाणाऱ्या व्यक्तीला देतात, की जास्त देवदेव करायचे नाही. देवदेव केले तर मग खाण्यापिण्याचे वांदे होते आणि खाण्यापिण्याचे वांदे झाले, तुम्हाला ते ठणकावून सांगितलं जाते, की बघा कोणाशी जर तुम्ही कोण्या देवाचं जर तुम्ही अति केलं, कोणत्या साधना, कोणत्या गुरुच्या मागे तुम्ही अति लागले, तर तुमचं जीवन बरबाद होणार आहे. का होणार आहे? कधी हा प्रश्न लक्षात आला का, का होणार आहे? का? कारण की जितकी जास्त स्पिरिच्युअलिटी तुम्ही तुमच्या जीवनात वाढवत जाता, तुमचं
जे एनर्जीचं कॉन्शियसनेस आहे, जे लेवल आहे, ते थर्ड आय चक्र आणि सहस्त्रार चक्रावर चाललं जाते. आणि जसं थर्ड आय चक्र, सहस्त्रार चक्रावर तुम्ही गेले, तुमचं कनेक्शन कोणत्या चक्रावरून तुटलं? तुमचं कनेक्शन तुटलं सिम्पली तुमच्या मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्रवरून. आता जेव्हा सहस्त्रार आणि जेव्हा मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्रावरून तुमचं कनेक्शन तुटलं, तर मला सांगा, जे जीवनामध्ये बेसिक नीड्स आहे, अन्न, वस्त्र, निवारा, तुम्हाला जॉबची गरज आहे, पैशाची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, स्ट्रेंथ अँड स्टॅबिलिटीची गरज आहे, सिक्युरिटीची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा मिळेल? शक्यच नाही. म्हणजे तुम्ही तुटले. बिलकुल ह्या जागेवरून तुम्ही कट ऑफ झाले. कारण की तुमची ऊर्जा कुठे गेली आता? पूर्ण इथे. खालीच्या स्तरावर काही ऊर्जाच नाही राहिली. त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र, भोग, विलास, ऐश्वर्य, लक्झरियस लाईफ, एखाद्या मोमेंटमध्ये अय्याशी पण, चांगले कपडे, चांगलं राहणं, डिझायर, लग्न, बायको, लेकरं, सुंदरसं घर, सगळ्या गोष्टीमध्ये सुंदरता. आता जेवण नाही, आता क्वालिटी जेवण. प्रत्येक गोष्टी जे तुम्हाला एन्हान्स एन्हान्स नाही, क्वालिटी रूपात चांगली करून देत आहे. तो चक्र पण तुमचा पूर्ण खतम. मग अशा व्यक्तीसाठी संन्यास घेणे हाच एकमेव उपाय राहते. पण तो पूर्णपणे स्पिरिच्युअल पण नाही आहे. त्याला समाजात पण राहायचं आहे आणि अध्यात्म पण करत आहे. आता अशा व्यक्तीचा प्रॉब्लेम काय होईल? हा जिता जागता संन्यासी होऊन जाईल. संन्यास न घेता झालेला संन्यासी. ना लग्न होईल, ना केलं तर त्याच्या घरादारात पूर्ण तमाशा राहील. त्याच्याजवळ पैसा येणार नाही, पैसा ओढण्याची ताकद राहणार नाही. हा, तो आशीर्वाद जबरदस्त देईल. तो सगळं काही खूप करत. हे मी माझ्या लाईफमध्ये स्वतः अनुभवलं. हे काही वाक्य बोलाबोलीची गोष्टी नाहीये. हे मी अनुभवलेल्या गोष्टी आहे. 8-8, 10-10, 12-12 घंटे, 15-15 घंटे ज्यावेळेस मी मेडिटेशन करत होतो आणि एक दिवस नाही केलं, वर्षानुवर्ष केलं. आणि माझा प्रॉब्लेम हा होत गेला, अरे मला का बरं मिळत नाही? मला का बरं मिळत नाही? मी हे इतकं सगळं करतो, माझ्यासोबत का होत नाही? का होत नाही? तब्येत का बरं खराब राहून आली? शक्ती कुठे चालली शरीरातली? स्टेबिलिटी कुठे चालली? सगळ्या गोष्टीमध्ये धिंगाणा. जेव्हा हा कन्सेप्ट माझ्या लक्षात आला, की खूप नाही करायचं आता. आणि ऍक्च्युली कसं असते, ते माझी मॅच्युरिटी पण आहे, की मी आता सगळं काही करून पुन्हा सगळं सोडून दिलं. ते फक्त गरजेचे पुरतं ठेवलेलं आहे आता. अच्छा, कोणी आलं ते ऍस्ट्रॉलॉजी, हा चेक करून टाका. ऍस्ट्रॉलॉजी करत बसणे हा माझा धंदा नाही राहिला आता. वास्तू समजते, पण वास्तूमध्ये काम नाही करत आहे. न्यूमरोलॉजी समजते, न्यूमरोलॉजीत काम नाही करत. ऑरा स्कॅनिंग समजते, पण दिवस रात्र ऑरा चेक नाही करत बसत. साधना समजते, मी दिवस रात्र करत नाही बसत, शिकवत नाही बसत. एक नियम बनवला. अगोदरच्या काळात गुरु लोकांचे शिष्य राहत होते, ते सगळं सांभाळून घेत होते. आता हे रेकॉर्डिंग सगळं सांभाळून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी स्वतःला याच्यातून बाहेर काढलं. आणि त्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात आली, की स्पिरिच्युअलिटी करा, मटेरियल लाईफ करा, काही करा, सातही चक्र बॅलन्स करून ठेवा. एका आकाराचे करून टाका सगळेजण. सातही चक्र जेव्हा एका लाईन मध्ये बॅलन्स होतील ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की एक्झॅक्टली माझं मूलाधार पण काम करत आहे. जितकी पाहिजे तितकी स्ट्रेंथ, कॅपॅसिटी, पॉवर, स्टॅमिना, माझं धन आकर्षण करण्याची शक्ती, बेसिक नीड्स पूर्ण होणे, हे पण येणं सुरू झालं. स्वाधिष्ठान चक्र पण बॅलन्स झाला. माझी माझी मॅरिटल लाईफ, माझी लव्ह लाईफ, माझं आर्ट, क्रिएटिव्हिटी, माझ्या माझ्या इच्छा, माझी लक्झरी, माझं लेविशनेस, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तेवढ्या प्रमाणात जितक्याची गरज आहे तितकं मिळणे सुरू झालं. मणिपूर चक्र पण सेम लेवलवर बॅलन्स आहे, सेम लेवलवर त्याचा आकार आहे. तर लाईफमध्ये एक्सपान्शन, बिग थिंकिंग, बिग थॉट, काहीतरी मोठं करण्याची इच्छा, लीडरशिप क्वालिटी, बोलण्याची क्वालिटी, सगळ्यांसमोर उभं राहण्याची, सगळ्यांना फेस करण्याची क्वालिटी, प्रश्नाचं उत्तर देण्याची क्वालिटी, हे सुद्धा डेव्हलप होणं सुरू झाली. हार्ट चक्र पण सेम लेवलवर ओपन झाला, तर काय होईल? लव्हिंगनेस, कंपॅशन, तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीज तुमच्या चांगल्या होणं सुरू होईल, मॅनिफेस्टेशन सुंदर होणं सुरू होईल. त्यानंतर सेम लेवलवर मी माझं विशुद्धी चक्र करून टाकलं, तर बोलण्याची कला, भाषण देणे, कम्युनिकेशन पॉवर, नेटवर्किंग वाले लोक करायची गरज असेल तर प्रेझेंटेशन करणे, स्मरणशक्ती, बुद्धी क्षमता, बुद्धीचा विकास, गायन, वादन, नृत्य, अशा ज्या काही गोष्टी आहेत जे एन्जॉयमेंट मध्ये माणूस करते, हा चक्र तुम्हाला मदत करेल. इमॅजिनेशन करणे, प्लॅनिंग करणे,
सेम लेवलचं चक्र जर माझं थर्ड आय पण आहे, तर इंट्युशन, सायकिक ॲबिलिटी, अवेअरनेस, डीप मध्ये जाऊन प्लॅनिंग करणे, कोणत्याही गोष्टीच्या मुळात जाणे, अंतर्दृष्टी जागृत करणे, अंतर्ज्ञान जागृत करणे, एका लिमिट पर्यंत हे सुद्धा काम करत. सहस्त्रा पण झालं डीप अवेअरनेस, डीप पीस, डिवाइन नॉलेज, डिवाइन मेडिटेशन, डिवाइन समाधी, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, याचा सुद्धा अनुभव मला सहस्त्रा चक्रवर मिळणे सुरू होऊन जाईल. काय झालं, मी आता कोणत्याही एका चक्रावर जास्त फोकस नाही करताय ना कमी फोकस करताय. की मला आता मूलाधारच, हा, जेव्हा ऑरा चेक कराल कोणामध्ये शरीरामध्ये गडबड दिसली तर मी त्याला एक सजेशन देईल की बाबा रे 3 4 6 महिने सेवन चक्रासोबत सोबत 6 महिने 4 महिने मूलाधार चक्राचा पण मंत्र जप कर एक्स्ट्रा मध्ये, किंवा मंगळ ग्रहाचा मंत्र जप कर. का? कारण की मला तो जो गड्डा झालेला आहे ना त्याला भरून काढायचा आहे. ज्या दिवशी मला दिसून जाईल 1 वर्षात, 1.5 2 वर्षात की हा व्यक्ती पूर्णपणे काय झालेला आहे, स्टेबल झालेला आहे, कंट्रोल झाला आहे, त्याच्यानंतर मी काय म्हणा, ठीक आहे आता बस हे अर्ध्या तासाची साधना, 1 तास साधना सफिशियंट आहे तुमच्यासाठी, बस कंटिन्यू करत राहा. म्हणजे काय सफिशियंट आहे, कंटिन्यू करत राहा, म्हणजे याचा अर्थ काय झाला की आता तुम्ही जवळपास तुमच्या सगळ्याही चक्रामध्ये काय झाले, भरभरून आलेले आहे. कोणते चक्र हायर झाले, कोणते लो होते, ते सगळे जण जे लो होते ते भरून निघाले, जे हाय होते ते तर हाय आहेच. आता सगळ्यांना एक करणं सुरू करा, सगळ्यांना बॅलन्स करणे सुरू करून टाका. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स होतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल का लाईफचे सगळे क्षेत्र ऍट अ टाइम काम करणं सुरू करून दिलेलं आहे. तुमचं शरीर ऍट अ टाइम पूर्ण पूर्ण अलाइन झालेलं आहे. कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही. ना तुम्ही हायपर इमोशनल होत आहे, ना हायपर सेन्सिटिव्ह होत आहे, ना हायपर इमॅजिनेटिव्ह होत आहे, ना हायपर सायकिक ॲबिलिटी मध्ये, इंट्युशन मध्ये हाय लेवलवर जात आहे, ना भोग विलास मध्ये अति उतरून गेले, ना नशा करण्यात अति उतरून गेले, ना किंवा ह्या शारीरिक सुखाच्या चक्करमध्ये पडून राहिले, ना तुम्ही अन्न वस्त्र निवारामध्ये जास्त गुंतून गेले, अरे मी कसं होईन कसं होईन कसं होईन कसं होईन, नाही, जास्त नॉर्मल होऊन गेले. आता ह्या नॉर्मॅलिटीसाठी आपल्याला सेवन चक्र मेडिटेशन करणे अति आवश्यक आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की मॅनिफेस्टेशनची की कुठं आहे. आता मागे मी सांगितलं वरचे 3 चक्र अलग, खालचे 3 चक्र अलग, खालचे 3 चक्र मॅग्नेटिक फील्ड घेऊन चालत आहे, वरचे 3 चक्र इलेक्ट्रिक फील्ड घेऊन चालत आहे. जेव्हा हे दोन्ही चक्र हार्ट चक्रच्या लेवलवर दोघांची ऊर्जा बॅलन्स होते त्यावेळेवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी निर्माण होते, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस, लव्हिंगनेस, ब्लेसिंग्स, तुमच्या आतमध्ये कोणत्या इंटेन्शन्स आहेत त्याच्यावर सगळ्यात जास्त वर्क करते. मग तुमचं चक्र कोणतेही असू द्या, मूलाधार असू द्या, सहस्त्रार असू द्या, कोणतेही चक्र असू द्या, तुमचे इंटेन्शन मॅटर करते. आणि इंटेन्शन कुठून जनरेट होत आहे, तुमच्या हार्टमधून. म्हणजे एंड मध्ये सहस्त्रार चक्राचा मॅनिफेस्टेशन सुद्धा हार्टवरच आहे. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूरचं मॅनिफेस्टेशन सुद्धा हार्टवरच आहे, कारण की हे जे फ्रिक्वेन्सी, जे सिग्नल्स आहे हार्टवरूनच बाहेर निघणार आहे. सर्वांनी इथून पुढे लक्षात ठेवणे आहे की आपल्याला जर परफेक्ट मॅनिफेस्टेशन करणे आहे तर तुम्हाला हार्ट चक्रचा यूज करणे अति आवश्यक आहे. का? कारण की इमोशनल, काल आपण बघितलं, काल कीर्तिताई होत्या, त्यांना मी काय म्हटलं होतं, एक छोटीशी गोष्ट तुमच्या जीवनातली दुःखद घटना आठवा, आठवल्याबरोबर त्यांचे व्हायब्रेशन चेंज झाले. कुठून निर्माण झालं? छातीतून निर्माण झालं. म्हणजे जर तुम्ही लव्हिंगनेस, हॅपीनेस, काइंडनेस, कम्पॅशन, एम्पॅथी, बिलीफ, ट्रस्ट, ब्लेसिंग, ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ओपन अप करणं सुरू केलं, आणि ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहे तुमच्या इमोशन्स सोबत, तुमच्या फिलिंग सोबत. आणि इन्स्टंटली जर नकारात्मक फील केल्याबरोबर, अनुभव विचार केल्याबरोबर जर त्याचे फिलिंग्स येणं सुरू झाले आणि बॉडीने रिॲक्शन दिली, तर विचार करा, चांगल्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करू त्याची फिलिंग्स येणं सुरू होऊन जाईल, बॉडी सुद्धा त्याच लेवलवर रिॲक्ट करेल. आणि जशी बॉडी रिॲक्ट करेल तशा गोष्टी तुमच्यावर होणं सुरू होऊन जाईल. आता मॅनिफेस्टेशनचा सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट चक्र कोणतं आहे? हार्ट चक्र. भली तुम्ही मागा मूलाधार चक्राची गोष्ट, पण मागा कुठून? हार्ट चक्रवरून. मागा तुम्ही हाय इंटेलिजन्स, हाय विजडम, कुठून? हार्ट चक्रवरून. इमॅजिनेशन, हार्ट चक्रवरून. एक्सपान्शन, हार्ट चक्रवरून. भोगविलास, हार्ट चक्रवरून. जीवनाची स्टेबिलिटी, सिक्युरिटी, हार्ट चक्रवरून. हार्ट चक्रवर मॅक्सिमम तुम्ही काय करणे आहे? फोकस करणे आहे. जितकं जास्त फोकस तुम्ही हार्ट चक्रवर करा आणि हार्ट चक्राला तुम्ही एक्सपांड करा, म्हणजे चक्र तर सातही बॅलन्स आहे,
पण सुरू कुठून करायचं मॅनिफेस्टेशन? हार्ट चक्रवरून. हार्ट चक्रवरून केलेलं मॅनिफेस्टेशन कधीही सफल आहे. दुसरा पॉइंट, मणिपूर चक्रच्या खाली जाऊन मॅनिफेस्टेशन कधीही करायचं नाही. कधीच नाही करायचं. का? कारण की लोअर डायमेन्शनचे पॉझिटिव्ह चक्र आहे. लोअर डायमेन्शनचे पॉझिटिव्ह चक्र. तुम्ही म्हणता पॉझिटिव्ह आहे तर मग का बरं? पण लोअर डायमेन्शनचे आहे. तुमची चेतना सदैव लोअर मध्ये जाईल आणि ह्या लोअर डायमेन्शन मधून मूलाधारच्या खाली सरळ निगेटिव्हिटी आहे. प्लस ह्या मूलाधार आणि स्वाधिष्ठानमध्ये पण इटसेल्फ खूप सारी निगेटिव्हिटी भरलेली आहे. तुम्ही कधी लोभ, मोह, माया, अहंकार याच्या चक्करमध्ये जाऊन फसा समजणार नाही. कधी ग्रीड म्हणजे अतिची भावना, म्हणजे सर्व्हायवल मोड मध्ये आहे का माहिती, किती खाऊन किती नाही असं होते एखाद्या उपाशी व्यक्तीला जर काही तुम्ही दिलं का. अरे ही लोभ आहे, अरे माझं होईल का नाही होईल, घ्या जमा करून, घ्या जमा करून. तो मरेपर्यंत जमा करण्याच्या चक्करमध्ये राहते. पैसा जमा करा, प्रॉपर्टी जमा करा, हे जमा करा, ते जमा करा. त्याचा फिअरच संपत नाही. एन्झायटी, भीती, डिप्रेशन ह्या चक्करमध्ये फसला आहे तो व्यक्ती. तिथून त्याला अशा ठिकाणी जर तुम्ही गेले, मॅनिफेस्टेशन तुम्ही करत राहिले, जर चुकीने मॅनिफेस्टेशन चुकलं, जर चुकीने तुमचे स्वप्न पूर्ण नाही झाले, तर तुम्ही त्या पायरीवरून जर घसरले, तर सरळ मग कमरेपासून खाली टोटल 7 प्रकारची निगेटिव्ह एनर्जीचे लोक आहेत. तुम्ही तिथे कुठे जाऊन कनेक्ट कराल आणि कुठून तुम्ही बिमारी कनेक्ट कराल, कुठून तुम्ही दुःख जीवनात कनेक्ट कराल, सांगता येत नाही. ह्या 2 चक्रावर मॅक्सिमम स्वतःच्या तोंडातले शब्द जे आहे ना, ते निगेटिव्ह असते. काल जसं त्या ताईंना विचारलं, तर त्यांनी काय सांगितलं, की "हो दादा, मला सतत आठवतात." म्हणजे त्यांचं व्हायब्रेशन कुठे चालू आहे? खाली एकदम मूलाधार चक्रावर सुरू आहे. अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही मूलाधार चक्राला पॉझिटिव्ह केलं, मूलाधार चक्रचीच खूप साधना केली, तर सक्सेस ट्रिमेंडस भेटेल. ट्रिमेंडस. जगात तुमचं असं कोणतंच नाही आहे, जो पैसा, सुख, संपत्ती, धन, धान्य, ऐश्वर्य तुम्हाला भेटणार नाही, प्रॉपर्टी भेटणार नाही, लक्झरी कम्फर्ट भेटणार नाही. अति भेटन अति, एक्स्ट्रीम. पण त्याच्या बदल्यात तो काय घेईन ना याची गॅरंटी नाहीये मग आता. कारण की सायमल्टेनियसली त्या चक्राचे निगेटिव्हिटी सोबत चालत आहे. हे खूप भारी चक्र आहे. भारी चक्र म्हणजे इथे कर्माचा खूप मोठा साठा आहे. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र हे जलतत्व आहे. जलतत्व म्हणजे इथे कर्म तुमचे लिक्विड रूपात आहे, जे बाहेर निघून राहिले. कमरेच्या खाली तर पूर्ण बर्फ आहे. आणि मणिपूर पासून वर येता येता अग्नितत्वासोबत कनेक्शन होता होता ते हलकं होत चाललं. इकडे वाफ होत चालली, इकडे हवा, आणि इकडे पूर्णपणे लाईट. म्हणजे वाफ पण नाही राहिली, हवा पण नाही राहिली. ते मर्ज झाली आता स्पेसमध्ये. तर तुमची ऊर्जा जितकी लाईट, तुमचे कर्म जितके हलके, तितकं मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग. ऑलवेज फोकस ऑन युअर थर्ड आय चक्र. ऑलवेज फील ऑन युअर हार्ट चक्र. बस. खूप जास्त इमॅजिन करायचं नाही. बेसिक इमॅजिन इथून. आणि खालचे 2 चक्र सोडून द्या. आय वॉन्ट, आय नीड प्रत्येकाची गरज आहे, आपोआप पूर्ण होते. अफर्मेशन मणिपूर चक्रवरून सुरू करा. आय हॅव अ हाऊस. अरे मला गरज आहे, घराची गरज आहे, घराची गरज आहे म्हणायची गरज नाही. आय हॅव अ हाऊस. माझं कसं आहे, माझं काही नाही होत. आय एम द बेस्ट. आय एम सेफ अँड सिक्युअर. आय हॅव अ स्ट्रेंथ अँड करेज. आय हॅव अ कॉन्फिडन्स. सगळ्या गोष्टी आय हॅव पासून सुरुवात करा. त्याला उचला, हार्ट चक्रवर घेऊन चला. त्याला आणखी चांगल्या पद्धतीने फील करा. त्याला उचला, विशुद्धी चक्रावर घेऊन चला. चांगल्या पद्धतीने इमॅजिन करा. त्याला उचला, आणखी इथे घेऊन चला. डिवाइन सोबत कनेक्ट करून त्याला हायर एनर्जी प्रदान करा. इथून डिवाइन एनर्जी आपण रिसीव्ह करतो किंवा अप्लाय करतो. रिसीव्ह इथून होईल, अप्लाय इथून होईल. इमॅजिनेशन इथून होईल. फिलिंग्स तुमच्या हार्टमधून येतील आणि एक्सपान्शन तुमच्या मणिपूर. बस मणिपूर पर्यंत स्टॉप. त्याच्या खाली जाणे नाही. आता त्याच्या खाली जायचं कसं नाही, याच्यावर आपण उद्या क्लास घेऊ. की जसे अफर्मेशन असतात, कमांड्स असतात, तशा लोकल अफर्मेशन, लोकल कमांड आहे काही. एक प्रकारे शिव्याच देणं आहे समजा. आपल्यासाठी खूप आवश्यक आहे.
की कोणत्या चक्रावर काय बोलायचं. कधी कधी आपण नाही का आपल्या साध्या आपल्या अमरावती तिकडल्या भाषेत आहे, जास्त काही डोक्याच्या बाहेर गेला चुलीत धस, चुलीत जा. म्हणजे काय? एक्सेप्ट, नो एक्सेप्टन्स, रिजेक्ट, डायरेक्ट रिजेक्ट. असं तसं रिजेक्ट नाही, डायरेक्ट चुलीत, म्हणजे आगीत जाडून भस्म, खतम, विषय क्लोज. असे काही वर्ड आहे, ऐकायला बेकार वाटते, पण आपल्यासाठी कामाचे आहे, कारण की आपलं त्या लोकल वर्ड सोबत कनेक्शन आहे. तुरंत रिजेक्ट करू शकतो आपण त्या गोष्टीला. तर हे गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या. उद्या आपण या गोष्टीला आणखी जास्त इलॅबोरेट करू. आज मी खूप फास्ट बोललो. उद्या आणखी जास्त इलॅबोरेशन करू ह्या सगळ्या सिस्टमचं. एक मेसेज आला सीमाताईचा की सकाळी काय म्हणाल्या त्या, हा एक रिक्वेस्ट आहे, जर राईट 5:30 ला सुरू झाले तर सेशन टाइमवर संपेल, ऍटलीस्ट 6:40 म्हणजे. नंतर काय हो, ओके, लेट होईल म्हणून कधी कधी माझे कन्स्ट्रक्शन होत, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. ओके, सो प्लीज. तर माझी इच्छा पूर्ण आहे. उद्यापासून 5:20 ला जशी लिंक सुरू होते तशीच लिंक सुरू होईल, आणि 5:30 ला मी सुरू करून देईल. मग कनेक्ट करा, नका करू, टेन्शन मी घेणार नाही. मी माझं काम बरोबर सुरू करून देईल. आपोआप सगळ्यांच्या लक्षात येऊन जाईल, तर सगळेजण प्रॉपरली टाइमवर जॉईन होणे सुरू करून द्या. ओके. तर माझी पण इच्छा होती, आणि 2-3 जणांनी मला सांगितलं, तर तसंच करू आपण आता. तर आता आपण आजच्या मेडिटेशनला सुरुवात करू. माझं इथे एक्झॅक्टली थोडंसं आहे ना, हा काम नाही करून राहिला गड्या. आज माहित नाही का बरं. योगेश सर प्लीज, आज मेडिटेशन स्टार्ट करता तुम्ही. ठीक आहे ना सर. आज खरोखर मध्ये माझं स्क्रीन शेअरिंग मध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवत आहे. अच्छा. तर प्लीज तुम्ही प्ले करा. सर्वांनी लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा सांगतो, मॅनिफेस्टेशनची आता जस्ट आपली सुरुवात झालेली आहे. या क्लासेसची आत्ता आत्ता रिअल सुरुवात झाली. उद्याला मी हाच टॉपिक आणखी चांगल्या पद्धतीने इलॉबरेट करून सांगेल. त्याच्यानंतर काही बेसिक कमांड्स देईल तुम्हाला. ते सर करा ना, करा, शेअर करा बेसिक इथे शेअर, कमांड्स. नाही इथे काय घ्यायचं सिलेक्ट? शेअर केलं, शेअरवर गेले तुम्ही, हा शेअर गेलं. त्या बाणवर जा आणि स्क्रीनवर सिलेक्ट करा. एक मिनिट. शेअर. हा इथे मायक्रोसॉफ्ट वन ड्राईव्ह हा, वगैरे ओपन खाली झालंय. खाली 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 मायक्रोसॉफ्ट वर, हा हो, खाली खाली हा स्क्रीन स्क्रीन स्क्रीनवर करू ना? स्क्रीनवर. आणि स्क्रीन ओके. झाल्यानंतर जसं तुम्ही क्लिक कराल, तुम्हाला साईडला एक ऑडिओ येईल, ऑडिओवर क्लिक करून टाका पटकन. केलं? हा हा, हे आलं आलं, हे आलं खाली बघा. लाल वाला ना? हो, लालच्या लाल बाजूने वाला ऑडिओ ना आहे. हा? लालला नाही, त्याच्या बाजूला शेअर ऑडिओ. हा. हा, ओके ओके. ऑडिओ ऑडिओ व्हॉल्यूम मध्ये जा. त्या बाणवर क्लिक करा, ऑडिओ व्हॉल्यूम. ऑडिओ वॉल्यूम ना? हा. हा, क्लिक करा, त्याला ऑन वाढवून टाका. हा, झालं, ओके. हा त्याला आपण थोडंसं ऍडजस्ट करू शकता मग तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. आता आता याच्यात जाऊ ना? हा, तुम्ही तुमच्या गॅलरी मधून, गॅलरी नाही, आपलं ते जो काल आपण म्युझिक ऑडिओ मधून. सिलेक्ट केला होता ना, हा, तो हा ऑडिओ हा ऑन हा. करून, ऑन करा आणि स्टॉप करून ठेवून द्या. कमांड, चक्र कमांड. हा, स्टॉप करून द्या. बस, ओके. तर उद्याला आपण ह्याच गोष्टीला चांगल्या पद्धतीने इलॉबरेट करू. त्याच्यानंतर इथून पुढे कंटिन्यू 3 सेशन चालेल. कंटिन्यू 3 सेशन. एक्झॅक्टली मॅनिफेस्टेशन करताना तुम्हाला कसं थांबायचं आहे, निगेटिव्ह चक्राला कसं बायपास करायचं आहे, ते मी तुम्हाला सांगेल. कोणते लोकल वर्ड्स असे वापरले की चक्र आपण बायपास करू शकतो. मॅनिफेस्टेशन कसं करायचं तो टॉपिक घेऊ. आणि तिसरा टॉपिक राहील आपला, की काय नाही करायचं मॅनिफेस्टेशन मध्ये. हे कोणी सांगत नाही, खास म्हणजे हाच विषय सगळ्यात महत्वाचा आहे, की काय नाही केलं पाहिजे. आणि इतका महत्वाचा आहे की ज्या वेळेस मी तुम्हाला ही गोष्ट सांगेल ना, तुम्ही म्हणाल दादा 100 म्हणजे काय 101% करेक्ट बोलत आहे, आम्ही असंच करतो. हा जो दीठ लागणारा प्रकार आहे ना, हा
आजपासून तिसऱ्या सेशनमध्ये म्हणजे उद्या परवा आणि नेक्स्ट डे आजपासून चौथ्या दिवशी तुम्हाला हा प्रकार समजेल की दीठ लागणे म्हणजे काय आणि कसं तुमचं मॅनिफेस्टेशन फेल होते. 5 पॉइंट आहे. लिहून ठेवायचं, अलीकडे भिंतीवर लिहून ठेवायचं. इतके महत्वाचे पॉइंट्स आहेत ते. मी काय नाही केलं पाहिजे. काय केलं पाहिजे सगळं जग सांगते. काय नाही केलं पाहिजे हे मी सांगेन. ठीक आहे? आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. सगळ्यांनी रिलॅक्स बसा. शांत. लांब खोल श्वास. लांब खोल श्वास. इमॅजिन करा व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये आहे. तुम्ही डीप व्हाईट लाईटच्या आतमध्ये भरलेले आहात. श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या शरीरामध्ये जात आहे. श्वास सोडताना सगळी नकारात्मकता शरीराच्या बाहेर निघत आहे. आणि प्रत्येक श्वासासोबत डिवाइन एनर्जी तुमच्या आतमध्ये उतरत आहे. डिवाइन व्हाईट लाईट मधून, डिवाइन क्लाउड मधून सगळे डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन मास्टर, असेंडंट मास्टर, स्पिरिट गाईड, डिवाइन गुरु खाली उतरत आहे. डिवाइन बीइंग्स, डिवाइन एंजेल्स, गार्डियन एंजेल्स, 15 आर्क एंजेल्स, अर्थ एंजेल्स सर्वजण तुमच्या अवतीभोवती येत आहे. तुम्हाला ब्लेस करत आहे. डिवाइन लव्ह अँड लाईट त्यांचा स्वीकार करा आणि म्हणा, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग डिवाइन एनर्जी. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग डिवाइन एनर्जी. आय एम ready I am and ready open and open for for receiving this. divine energy. For divine angels, please bless me. सर सुरू करा. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. तुमचे दोन्ही हात लांब वर खोल करा श्वास. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा अरे आवाज ऐकू येते का? आणि हातामधून डिवाइन हे एनर्जी प्राकृतिक शक्ति, रिसीव करा. मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो. एनर्जीला फील करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो. अंजोळी करा. मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो. अंजोळीमध्ये एनर्जी बॉल क्रिएट करा. मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ. मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो. पूर्ण लक्ष कमरेच्या खाली, नाकड हाड स्पर्श करा आणि एनर्जी बॉलला कमरेमध्ये प्रवाहित करा. अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए.
एनर्जीला lam 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 कमरेमधून माकड हाडामधून lam lam प्रवाहित होऊ द्या. lam फील करा lam lam एनर्जी बॉल lam कमरेच्या खाली lam क्रिएट होत आहे lam आणि तो एनर्जी बॉल lam सर्व lam निगेटिव्हिटी lam स्वतःमध्ये lam ओढून घेत आहे. lam तुमची कंबर lam जे मूलाधार चक्र lam 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 पाय lam 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 त्यामध्ये सर्व नकारात्मकता lam ओढून घेत आहे. lam lam आणि जसे जसे तुम्ही lam चांट करता lam ही सर्व नकारात्मकता lam lam रिलीज होईल. lam पॉझिटिव्हिटीचं निर्माण होईल. lam lam मंगळ lam ग्रह lam पृथ्वी तत्व lam लंबी lam लाल lam रंग lam सर्वायवल lam सिक्युरिटी lam स्टॅबिलिटी lam सेफ्टी lam ग्राउंडिंग lam रिलेटेड lam ऑल निगेटिव्हिटी lam lam आय कमांड lam 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 क्लीन lam क्लिअर lam क्लिअर क्लिअर lam रिलीज lam रिलीज lam रिलीज lam 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 आय lam lam मूलाधार चक्र lam 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 पॉझिटिव्हली lam चार्ज lam चार्ज lam चार्ज lam lam ऍक्टिवेट lam ऍक्टिवेट lam ऍक्टिवेट lam balance lam balance lam 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 I am safe lam and secure. lam I am grounded lam and centered. lam I have lam everything lam I need. lam I live lam in the present lam moment. lam I am one lam with my true lam self. lam lam I am lam centered, lam supported, lam grounded, secure, lam energetic, lam and safe. lam 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 पूर्ण लक्ष lam कमरेच्या lam खाली. lam 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 Loudly lam chant करा. lam Vibrationला lam feel करा. lam lam Healing lam मूलाधार चक्रपासून lam सुरू होत आहे. lam 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 ही शक्ती प्रोव्हाइड करत आहे. lam करा. lam 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 जमिनीच्या आतमध्ये lam lam दिव्य ऊर्जा lam एक फोर्स lam तुम्हाला खालून वर lam पुश करत आहे. lam 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 Today's healing lam is very powerful. lam lam I actively, lam forcefully lam give you lam a lam powerful energy. lam अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए. पूर्ण लक्ष नाभीच्या वाम. 6 बोट vam vam स्वादिष्ठान vam चक्र vam vam शुक्र ग्रह vam जलतत्व vam vam बीज ऑरेंज कलर vam feel the energy ball Vam. shift towards vam स्वादिष्ठान चक्र vam all Vam. negativity related to Vam. स्वादिष्ठान चक्र vam absorb vam vam feel vam and convert into vam positive energy. vam vam Sexuality, Vam. creativity, pleasure, Vam. emotions and relationships vam related to Vam. all negativity. vam Clean, 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 Vam. clear, clear, Vam. clear. Release, release, vam release. vam vam My स्वादिष्ठान चक्र. vam Activate, Vam. activate, activate. Vam. Charge, charge, charge. Vam. Balance, balance, vam balance. I vam am creative Vam. and playful. I Vam. deserve to enjoy my life. vam I am emotionally Vam. balanced. I Vam. celebrate my sexuality. vam I vam am creative, vam balanced, vam joyful, vam passionate, vam and fertile. vam vam vam
वाम लाऊड चॅन्टिंग करा, वाम व्हायब्रेशनला फील करा. वाम 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 पूर्ण मन, वाम शरीर वाम आणि तुमचे विचार वाम एक रूप असले पाहिजे. वाम ऍक्टिव्ह मेडिटेशन करा. वाम 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 पूर्ण शरीर वाम व्हायब्रेट झालं पाहिजे. वाम 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 बॉल वाम शिफ्ट वाम higher वाम in your chakra. वाम 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 खालतीवर पुश करा. वाम 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 अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए. पूर्ण लक्ष नाभीच्या 2 बोटावर. राम 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 सूर्यग्रह, राम अग्नितत्व, राम बीज, राम येलो कलर. राम राम शिफ्ट एनर्जी बॉल राम टुवर्ड्स राम मणिपूर चक्र. राम फोर्स करा. राम हलवून राम. एनर्जी बॉलला वर पुश करा. राम राम स्ट्रेंथ, राम इगो, राम सेल्फ इस्टीम, राम पर्पज, राम कॉन्फिडन्स, ऑल राम स्टमक रिलेटेड राम. प्रॉब्लेम्स. राम क्लीन राम क्लीन क्लीन राम. क्लिअर क्लिअर राम. क्लिअर रिलीज राम. रिलीज रिलीज. राम राम माय मणिपूर चक्र राम राम पॉझिटिव्हली राम चार्ज चार्ज राम. चार्ज ऍक्टिव्हेट राम. ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट. राम. बॅलन्स बॅलन्स राम. बॅलन्स. राम I am राम act with courage. राम I am a powerful being. राम I honor राम. myself. I am राम. open to possibilities. राम My potential राम. is unlimited. राम 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 I am राम. strong, राम empowered, राम confident, राम motivated. राम 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 पूर्ण लक्ष राम नाभीवर. राम राम Chant राम loudly. राम राम Create vibration. राम Feel राम higher frequency. राम 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 राम
ram 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 अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। पूर्ण लक्ष छातीवर वायू तत्व यम यम बीज यम ग्रीन यम कलर यम 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 feel the energy ball shift yum, towards center of your heart, yum push little yum yum forcefully upward yum and yum feel the yum energy ball shifted yum in your center of heart. yum Love, compassion, Yum. kindness, Yum. empathy, acceptance, yum forgiveness, yum related all issues, yum all your chest Yum. problem, lungs, Yum. respiratory problems, yum yum clean, clean, Yum. clean, clear, Yum. clear, Yum. clear, release, Yum. release, release. yum yum My Yum. Anahat Chakra yum positively Yum. charge, charge, Yum. charge, yum active, Yum. active, active, yum balance, balance, balance. yum I am Yum. expression of love. yum My heart is open, yum loving and pure. yum I forgive Yum. myself and others. yum I am worthy of love. yum I follow the Yum. voice of my heart. yum I am Yum. loving, Yum. compassionate, self-accepting, peaceful, Yum. forgiving. yum yum Chant loudly, yum 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 feel the vibration, yum yum connect with higher Yum. frequency. yum yum I Yum. invite Archangel Yum. Raphael, yum the pure Yum. green light. yum Oh, Yum. Archangel Raphael, yum I invite you yum and invoke Yum. your all Yum. angelic power. yum Bless us, yum heal yum us, yum yum clear all negativity, yum yum create Yum. all positive energies. yum 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 Archangel Raphael yum yum is in Yum. front of you, yum yum or side Yum. of you, yum or in your yum room. yum Feel their presence. yum yum Both Yum. hands, yum top of your head, yum 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 and Archangel Yum. Raphael gives you yum blessings. yum yum Archangel Raphael Yum. gives you blessings. yum yum Archangel Raphael yum heals Yum. you. yum yum On the yum moment yum तुमच्या मनात जे विचार yum आहेत, yum तुमच्या शरीरात जे Yum. रोग आहेत, yum तुमचे जे Yum. संकल्प आहेत, सगळं yum काही Yum. clean होत आहे. yum सर्व yum नकारात्मकता Yum. क्लीन होत आहे. yum Feel Yum. the energy. yum yum Divine Yum. angels yum yum bless you. yum 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 yum
yam, 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 Feel the vibration. yam, 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 Powerful. Higher yam, frequency. yam, yam. अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। पूर्ण लक्ष गळ्यावर. बुध ग्रह, Hum, hum, आकाश तत्व, hum, हम बीज, hum, स्काय ब्लू कलर, hum, कोर एरिया, hum, थायरॉइड, hum, कम्युनिकेशन, एक्सप्रेशन, ऑथॉरिटी, ट्रूथ, hum, ऑल निगेटिविटी रिलेटेड टू hum, विशुद्धि चक्र. क्लीन, 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 क्लियर, क्लियर, क्लियर. hum, रिलीज, रिलीज, रिलीज. hum, माय विशुद्धि चक्र. hum, पॉझिटिव्हली चार्ज, चार्ज, चार्ज. ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह. बॅलन्स, बॅलन्स, बॅलन्स. I hear and speak the truth. I am open and honest. I live an authentic life. I have integrity. My voice matters. I am truthful, self-confident, expressive, authentic. सगळीकडे श्वास ले. फील करा. एनर्जी बॉल हार्ट चक्र, थ्रोट चक्रामध्ये शिफ्ट होत आहे. गिव अ लिटल पुश. शिफ्ट दिस एनर्जी बॉल into throat chakra. Chant loudly. Create a vibration. Feel the frequency. Healing. Continue. Divine archangels heal you. Love and light of divine angels. Divine light enters your body. Open all channels, all gates, all chakras. Maximum, topmost beneficial possibilities in your life. You are very grateful. You are very creative. You deserve everything in your life. Achieve all material goals. Money, health, successful relationship, successful career, and enlightenment in spirituality. I bless you. Receive the blessings. अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए। पूर्ण लक्ष मस्तकावर, दोन्हीही भुवयांच्या मधात. प्रकाश तत्व, ओम बीज, इंडिगो कलर, डार्क ब्लू कलर. शिफ्ट युअर एनर्जी बॉल टुवर्ड्स थर्ड आय चक्रा. Give a little push and feel all energy ball in your third eye chakra. Focus center of your forehead. All negativity related to third eye chakra, intuition, perceptions, imagination, lucidity, astral projection, your perceptions, negative thoughts, negative thinking, negative experiences, all types of negativity. Clean, clear, clear, clear.
release, release, release. My third eye chakra, positively charge, 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 activate, 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 balance, balance, balance. I am insightful and intuitive. I see clearly, I think clearly, I feel clearly. My imagination is so powerful. I expand my awareness. I am intuitive, clear thoughts, clear vision, and imaginative. Chant loudly, feel vibrations, connect with higher frequency. Your divine masters, your guru, connect with you. Show your life path. Gives you blessings of pure light and wisdom. Receive. Your divine masters gives you healing. Receive the power. Receive the blessings. Receive the healing. Go deeper and deeper. With love and light. Go deeper and deeper. अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए. पूर्ण लक्ष डोक्याच्या वर. चैतन्य तत्व. ओम बीज. वॉयलेट कलर. डार्क रॉयल पर्पल कलर. नो मंत्र, ओनली साउंड. Negativity related to spirituality, consciousness, oneness, sacred knowledge, hyper thoughts, hypersensitivity, hyper emotion, migraine, headache, less connectivity to divine, all types of negative, clean, 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 clear, 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 release, release, release. My crown chakra is positively charged, charged, charged. Balance, balance, balance. Activate, activate, activate. I have a strong faith. I have a divine connection. I sense divine guidance. I have deep awareness and wisdom. मैं शांत हूँ. मैं शांत हूँ. मैं शांत हूँ. मैं दिव्य हूँ. मैं दिव्य हूँ. मैं शुद्ध हूँ. मैं बुद्ध हूँ. मैं सच्चिदानंद स्वरूप शिव हूँ. मैं अनंत हूँ. मैं अविनाशी हूँ. मैं अनंत सुख वाला हूँ. मैं अनंत शक्ति वाला हूँ. मैं अनंत ऐश्वर्य वाला हूँ. मैं शुद्ध चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप आत्मा हूँ. मैं शुद्ध आत्मा हूँ. मैं शुद्ध आत्मा हूँ. मैं शुद्ध आत्मा. Give a little push. Shift energy ball.
to top of your head. Receive cosmic energy of this divine universe. Receive positive energy in this nature. Connect with your higher self, spirit guidance, angel. Receive the intellectual wisdom and enlightenment. All universe bless you, gives you power. Accept, receive. Top of your crown chakra, all 7 chakras completely clean, clear, charged, active, and balanced. Divine Mother Nature, Divine Reiki, heal you. Your body completely clean and pure. Your mind, soul, pure form. You are a divine child. I invite guardian angels. Please come. Center of your heart, create a white light of ball and feel the energy of white light. Imagine the aura of white light, a 3 feet of aura. या व्हाईट लाईटने तुमचं पूर्ण शरीर कव्हर केलेलं आहे. दिस इज अ एनर्जी ऑफ युअर गार्डियन एंजल्स who always protect you, always gives you right command, knowledge, wisdom, support, and blessings. Pure energy of divine yourself. A white light. Feel the aura of white light. Frequency and vibrations of white light. Take a deep breath. Breathe out. Take a deep breath. And imagine emerald green light. I invite Archangel Raphael with your emerald green light and divine healing. Imagine an emerald green light above a ball of white light. त्या हिरव्या रंगाने व्हाईट लाईटला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. इमॅजिन करा द ऑरा ऑफ एमरेल्ड ग्रीन लाईट, अ पॉवर ऑफ आर्कएंजल राफेल, a 7 feet of aura completely surrounded to your body and white light. This energy gives you healing, your mental health, physical health, emotional, and your spiritual health. All types of energy bodies heal. In every situation in your life, when you want healing, feel this green light. Heal you. Bless you. Take a deep breath. Breathe out. Take a deep breath. Imagine a royal purple light up of green light. Feel the aura, a 10 feet of aura, the royal purple light. It covers your physical body, your energy body, white light, green light, completely secure and protected. I invite Archangel Michael with divine shield and protection. Merge with royal purple light
Every time in your life you feel feared, confused, insecure, invite this royal purple light and you get protection. Divine shield of Archangel Michael. Take a deep breath, breathe out, focus on your center of your heart. Imagine a golden light, दिव्याची ज्योत, पिवळा प्रकाश, गोल्डन प्रकाश, त्याचं तेज, त्याचे किरण, गोल्डन स्पार्कल्स तुमच्या हार्ट मधून बाहेर निघत आहे. फिजिकल बॉडी, एनर्जी बॉडी, व्हाईट लाईट, ग्रीन लाईट अँड पर्पल लाईट सर्वांना पार करत हे गोल्डन रेज बाहेर निघत आहे. हे तुमचं तेज आहे, ते आकर्षण शक्ती आहे, हा तुमचा ऑरा आहे. संकल्प शक्ती, धन आकर्षण शक्ती, मॅनिफेस्टेशन पॉवर ह्या गोल्डन लाईट मध्ये आहे. याचा ऑरा इनफायनेट आहे. Then in your life you feel insecure, unprotected, fearful, energyless, you want healing. On that time you invite guardian angels, Archangel Raphael, Archangel Michael, a divine masters, and feel those light gives you power, heal and protection with tremendous courage and confidence. Take a deep breath, breathe out. Lots of love and gratitude. Thank you, thank you, thank you. All archangels, guardian angels, Mother Nature, Divine Universe, God and Goddess, Divine Masters, the Spirit Guides, and all of you. Thank you, thank you, thank you. Lots of gratitude, lots of blessings, lots of love. दोन्ही हात जोरात घासा, आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. पुन्हा एकदा दोन्ही हात जोरात घासा, आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. पुन्हा एकदा दोन्ही हात जोरात घासा, आपल्या दोन्ही डोळ्यांवर स्पर्श करा. लांब खोल श्वास घेत हळूहळू डोळे उघडा. Now feel relaxed. खांदे, हात, बॉडी हळूहळू मूव्ह करा. Now you are completely in a physical body with the power, strength and courage, love and light of divine protection and divine shield. You are completely secure. Nothing in this universe harms you. All types of negativity do not enter in your body. You are completely secure and protected. ओके. Oh, oh, oh. व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. ज्यांना काही स्पेशल अनुभव आलेले असतील त्यांनी तुम्ही आपल्या ग्रुपवर सध्या सेशन सुरू आहे, तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता. योगेश सरांना मी होस्ट केलेला आहे. सर जेव्हाही सर्वांचे सेशन अनुभव सांगणे पूर्ण होईल तुम्ही सेशन क्लोज करू शकता. ठीक ठीक जर आहे सर. कोणाला बोलायचं नसेल तरी पण तुम्ही सेशन क्लोज करू शकता. ठीक लॉट्स ठीक ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग ऑल ऑफ यू. उद्यापासून थँक्यू 3 सर. दिवस लॉट्स ऑफ लव, सर्वांनी लॉट्स ऑफ थोडंसं ब्लेसिंग. कॉन्शियसली कनेक्ट राहा, कारण की उद्याचे पासून 3 दिवसाचे सेशन आहे ते खूप पॉवरफुल सेशन राहणार आहे. आणि 3ही दिवसात मी मॅनिफेस्टेशन कुठून होईल, कसं होईल, मॅनिफेस्टेशन करताना कोणत्या चुका तुम्ही नाही केल्या पाहिजे, त्या सगळ्या गोष्टीचं मी तुम्हाला 3 दिवसात पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन देईल. नवीन वर्ष सुरू होणार आहे, गोलबुक बनवत आहोत आपण, विजन बोर्ड बनवणार आहे. त्याकरिता आपले व्ह्यूज क्लिअर असणे फार आवश्यक आहे आणि ते गोष्ट मी तुमचे क्लिअर करणं सुरू करून देईल उद्यापासून. आज आपलं 7 चक्राचं पूर्ण डिटेलिंग झालेली आहे, त्यामुळे सर्वांनी निश्चिंत राहून, ज्यांना नाही समजलं त्यांनी ते सगळे रेकॉर्डिंग पुन्हा बघा. 7 चक्र कसे अलाइन करायचे त्याबद्दल उद्यापासून आपण चर्चा सुरू करू. कोणत्या चक्रावर आपल्याला व्हायब्रेट करणे आहे, कोणत्या चक्रावर नाही करणे आहे, कोणत्या गोष्टी अवॉइड करणे आहे.
जेव्हा इच्छाच मागायची आहे, मॅनिफेस्टच करायचं आहे, तर नेमकं कोणतं करायचं, हे सगळे टॉपिक आपण उद्यापासून सुरू करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू ऑल. कोणाला आपले काही अनुभव शेअर करायचे असतील तर नक्की करा, किंवा मग आपण सेशन क्लोज करू. थँक्यू सो मच. थँक्यू. योगेश सर, आता कंटिन्यू करा. हो हो. कोणाकोणाला आपले अनुभव शेअर करायचे असेल तर सांगा. म्हणजे काय असं काही तुम्हाला आज वेगळं वाटलं. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. गुड खूप छान मॉर्निंग. Good वाटलं morning. दादा. खूप खूप डीप झालं आज. मला असं वाटलं खूप सुंदर अनुभव होता म्हणजे. आणि मध्येच बॉडी एकदम अशी खाली जेव्हा असं थंड थंड वाटतं आणि नंतर बरोबर एकदम असं छान वॉर्म फिलिंग येते मला. ती फिलिंग इतकी छान आहे ना दादा माझी, की मला असं वाटतं आता मी खूप छान कनेक्ट होतीये. खूप छान. म्हणजे ऍक्च्युली लास्टला तर माझ्या बाजूला सोसायटीत इतका आवाज चालू होता एका गाडीचा. पण पहिले जसं आपण इरिटेड होऊन जाऊ किंवा लगेच डिस्टर्ब होऊ, आज असं काहीच वाटलं नाही. तो आवाज एकीकडे चालू आहे, माझं माझं मी शांत, एकदम छान. म्हणजे ते नोट करण्यासारखं होतं 7 वाजले. मला. हो. तेव्हा जशी 7 वाजले. आणि योगेश सर, तुम्ही हा माईक ऑफ हा हा. करून घ्या. हा, खूप छान वाटलं दादा. खूप थँक्यू. खूप थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू दादा. आणि हा दादा, एक म्हणजे मी इथे सांगेल, बऱ्याच लेडीज आहेत तर आपल्या ग्रुपमध्ये, जे एक जे असतं की लेडीजचं मंथली सायकल डिस्टर्ब झालं तर बराच परिणाम होतो त्याचा, मेंटल, फिजिकल. आणि मला म्हणजे खरंच इथे सांगायला ते आवडेल, की आता जवळ-जवळ 1.5 महिना वगैरे झालं मी कनेक्ट होते. जे माझं खूप डिस्टर्ब झालं होतं मागच्या 2-1 महिन्यांपूर्वी. तर ते पण माझं म्हणजे रेग्युलर येतंय. आणि म्हणजे मला असं वाटतं, की काही खूप छान इफेक्ट झालाय. म्हणजे हा 7 चक्र, जे हे मेडिटेशन आहे आपलं, हा त्याचाच इफेक्ट आहे. आणि खूप शांत झालीये मी. छान वाटलं मला. खूप छान. थँक्यू. थँक्यू दादा. एक्झॅक्टली बरोबर अनुभव आहे. कारण की हे सगळे डिस्टर्ब होण्याचे कारणच आहे मेंटल स्ट्रेस, इमोशनल डिस्टर्बन्स, इमोशनल अनबॅलन्सेस, है ना, स्वादिष्टान चक्र आणि विशुद्धी चक्राची गडबडी. हे बॅलन्स झाल्याबरोबरच सगळ्या गोष्टी करेक्शन मध्ये येणं सुरू होऊन जाते. ते मिरॅकल्स काही नाही याच्यामध्ये, आपलं फक्त बॉडी, माइंड आणि एनर्जीचं करेक्शन आहे. आणखी आणखी जितकं करेक्ट होईल, बॅलन्स होईल, ते आणखी फ्रुटफुल होत जाईल. ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आणखी कोणी? आणखी कोणी आहे ज्यांना बोलायचं आहे? थंडी थंडी शेअर वाढली करायचे आहे. नसतील तर हा. सेशन क्लोज करू शकतो मग आपण. ठीक आहे कोणाला अनुभव सर्वांसाठी? शेअर करायचे आहे की क्लोज करायचं? सेशन क्लोज करू शकता. तसं मेडिटेशन ओके. फार छान आहे आणि सीमाताई पण बोलल्या येस तसं येस. फिजिकली आणि हे पण थोडं थोडं जे करेक्शन आहे ते अनुभव होत आहे. म्हणजे माझा पण तसा एक्सपिरियन्स आहे. ओके, थँक्यू चला तर सो मग. मच. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. दॅट्स सेशन क्लोज करून टाका सर. ठीक आहे. ठीक. ओके सर.